राज्याभिषेकाचा सोहळा. राज्याभिषेकाचा दिवस उजाडला. महामंगल दिवस तो. वाद्य वाजू लागली, गवई गाऊ लागले. सगळीकडे आनंदी आनंद झाला. शिवराय सोन्याच्या चौरंगावर बसले. त्यांच्यावर छत्र चामरे धरली. तूप, दही, मध यांचे कलश पुरोहितांच्या हातात होते. गागा भट्ट यांच्या हातात सोन्याची घागर होती. तिच्यात गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा व कावेरी या 7 नद्यांचं पाणी भरलेलं होतं. यावर आधारित प्रश्न आहे, सोन्याच्या घागरीत कोणकोणत्या नद्यांचं पाणी भरलेलं होतं? उत्तर आहे, सोन्याच्या घागरीत गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा व कावेरी या 7 नद्यांचं पाणी भरलेलं होतं. गागा भट्टांनी ती सोन्याची घागर शिवरायांच्या डोक्यावर धरली व ते मंत्र म्हणू लागले. घागरीच्या 100 छिद्रांतून शिवरायांवर जलाभिषेक झाला. मग शिवराय उठले आणि जिजामातेच्या पाया पडले. माँसाहेबांनी शिवरायांना पोटाशी धरलं. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी केलेल्या 30 वर्षांच्या कष्टांचं चीज झालं. शिवबाच्या जन्माआधीपासून त्या माऊलीने मनी धरलेलं स्वप्न आज साकार झालं होतं. आईचा आनंद अश्रून वाटे बाहेर पडला. शिवरायही गहिवरले. धन्य माँसाहेब, धन्य शिवराय. यावर आधारित प्रश्न आहे, माँसाहेबांच्या डोळ्यातून आनंद अश्रू का वाहू लागले? उत्तर आहे, राज्याभिषेकानंतर शिवरायांना पोटाशी धरताना माँसाहेबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. कारण 1. राज्याभिषेकामुळे जिजामातेने केलेल्या 30 वर्षांच्या कष्टांचं चीज झालं होतं. 2. शिवबाच्या जन्माआधीपासूनच त्या माऊलीने मनी धरलेलं स्वराज्य स्थापनेचं स्वप्न आज साकार झालं होतं. आईचा आनंद अश्रून वाटे बाहेर पडला. शुभ मुहूर्तावर महाराज सिंहासनावर बसले. त्यांच्या जवळ महाराणी सोयराबाई व युवराज संभाजीराजे बसले. तसंच अष्टप्रधान त्यांच्या दोन्ही बाजूंना उभे राहिले. गागा भट्टांनी सोन्या मोत्यांच्या झालरींचं छत्र महाराजांच्या डोक्यावर धरलं आणि ते मोठ्याने म्हणाले, क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती महाराज. सर्वांनी जय जयकार केला. गडागडांवर तोफा झाल्या. सर्व महाराष्ट्रभर शिवरायांचा जय जयकार झाला. अशा प्रकारे सन 1674 मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक झाला. त्या सालापासून महाराजांनी राज्याभिषेक हा शक सुरू केला. यावर आधारित प्रश्न आहे, शिवरायांनी राज्याभिषेकापासून कोणता शक सुरू केला? उत्तर आहे, शिवरायांनी राज्याभिषेकापासून राज्याभिषेक हा शक सुरू केला. शिवाजी महाराज शककर्ते राजे झाले. त्यांनी आपली स्वतंत्र नाणी पाडली.
निरनिराळ्या देशांचे वकील या समारंभास हजर होते. इंग्रजांनी ऑक्झिंडेन नावाचा आपला वकील नजराणा देऊन पाठवला होता. शिवरायांच्या राज्याभिषेकाची हकीकत सर्व जगाला समजली. शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली.